बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. तुम्ही जर ही सगळी गोष्ट मनातनं काढणार नसाल ना, तर मी राजीनामा देते आणि घरी बसते. मग तर झालं. हिने खरंच राजीनामा दिला तर? हॅलो, हवालदार शिंदे आहेत का? नाही, ते नाहीये. सकाळपासून 10 वेळा आलाय आपण. हवालदार शिंदे आहेत का? निलोप काय काय काम आहे? काहीच नाही, सरळ फोन कट. हवालदार शिंदे, मी रूपा बोलते. हा, बोल बोल. हे पहा, मला तुम्हाला आत्ताच्या आता भेटायचंय. ओके ओके. कुठे येऊ? हा सिताराम आहे ना, तर रूपाच्या मागवर असतो. काहीतरी पाणी मुरतंय, त्याच्यावर ना पाळत ठेवायला हवी. इथे माझ्या मागे लागतोस आणि तिकडे त्या बंड्याला मारण्याला घेऊन फिरतोस. म्हणजे एका बाईने बंड्या कोलेला मारलं? बिलंदर बाई ती अहो, मोठ्या ताकदीची आहे. आणि ती माझ्या ओळखीची आहे? सकाळी ती बया कोण होती तुझ्यासोबत? ती माझी बायको आहे. मी एक शोध पूर्ण केलाय, म्हणूनच घरी लवकर आलोय. सायलीला दिलेल्या मनस्तापाबद्दल तिची माफी मागतो. नवरा जर आपल्या बरोबर असेल ना, तर स्त्री कशी जगाशी लढू शकते ना. नाहीतर आम्ही. चुकलं माझं, पुन्हा असं नाही करणार. मला शांतपणे बसू द्यात. हे आधी मला माफ कर. मी सांगितलं ना, मला शांतपणे बसू द्यात म्हणून. प्लीज. नाही, अगं माझं ऐक मी ना. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही तू का? माझं ऐक. साक्षी, रश्मी. अगं त्यांना कशाला बोलावतेस तू? काय झालं ताई? का बोलवलंस आम्हाला? दादा वहिनी तुम्ही कधी सुधारणारच नाही माहितीये. लहान मुलासारखे वागत असाल. कधी दादा रागवतो, कधी वहिनी फुगून बसते. शे झाली अक्कल पाजळून झाली. चला स्वयंपाक घरात, चला स्वयंपाक करूया. माझं चुकलं. माणूस कधी कधी चुकतो. अतिप्रेमाने आंधळा होतो. हे कसलं प्रेम? एका ठिकाणी अर्धांगिनी म्हणायचं आणि दुसरीकडे तिच्यावर विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. मला तुझ्यासारखं समजावता येत नाही आणि माझ्याकडे अजून शब्द नाही आहेत. मला माफ कर, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. ताई, अगं तू जरा समजुतीनं घे. खरं तर तू नशीबवान आहेस म्हणून तुला भाऊजींसारखा नवरा मिळाला. हो, त्यात मी एकावर एक फ्री. पण हे तुला कधी ना कळलंच नाही माहितीये. ते सगळं ठीक आहे ग. तुम्हाला माहितीये, कित्येक दिवस त्यांनी मला अन्न पाणी गोड लागू दिलं नाही. मी किती विनवण्या केल्या, किती नाक घासलं, ऐकलं माझं. मग आता मी का? ताई, भाऊजींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी बघते ना आल्यापासून. खरं जिव्हाळ्याचं नातं आहे ग तुमच्यात. आणि तसे आहेत ग आपले भाऊजी थोडेसे भाऊक, भोळे. पण म्हणून असं करायचं का? त्या स्वभावावर तर भाळले ना मी. पण कधी कधी ना या स्वभावाचा त्रास होतो मला. कुणी त्यांचे कान भरू शकतो. ताई, तुमच्यात झालेली ही कुरबुर आम्हाला तरी माहिती नव्हती. पण भाऊजींना आमच्या समोर चूक कबूल करताना अहंकार मात्र नव्हता. तशी दोन्ही भावंड स्वच्छ मनाची आहेत.
मग वहिनी, तुला माहिती आहे ना दादाचा स्वभाव, तो तसाच आहे ग. आता तुझे हाल झाले, पण आम्ही मात्र मजा केली. हा, जेवणात थोडं मीठ आणि जीवनात कुरकुर ही हवीच. काय ताई? देवा विठ्ठला, तू सांभाळ रे. कसं समजावू तिला? मला तर काहीच कळत नाहीये. तेव्हा थोडी तरी बुद्धी मला द्यायची. तू तरी काय करणार? माझी कुवतच नाहीये. घाला घाला, देवाला साकडं घाला. दुसरं काय करू? देवाशिवाय माझं कोण ऐकणार आहे? कुणाकडे मन मोकळं करू? दादा, तू माझ्याकडे मन मोकळं करत जा ना, मी तुला माफ करेल. हो की नाही वहिनी? हो हो, तेवढंच राहिलंय. सायली, सायली, तू मला माफ कर. वहिनी, कर ना दादाला माफ. खरंच सायली, तू जर मला माफ नाही ना केलंस तर मी असाच गुदमरून मरेन. बस बस पुरे. हो, मी उगीच भाव खात होते. सत्याला भीती नसते. एक ना एक दिवस तुम्हाला कळेल, हे मला माहित होतं. अगं पण माझा जीव टांगणीवर होता ना. हो, जीवनात थोडस मीठ असं. साक्षी बोलते. आता फोन कुणाचा? दादा, मी रिसीव्ह करते ना. खूप दिवस झाले माहिती, मी फोनच रिसीव्ह नाही केला. बरं की. हॅलो. हा, शे, अहो पण ओके जी बाबा, मला बोलायलाच नाही मिळालं. रॉंग नंबर होता का? नाही ग, याचा फोन होता पोलीस स्टेशन वरून. कुणाचा? तू पंड्या कोल्हे ना, तो जेल मधून पळाला. काय? हो. कावळ्याच्या तोंडात पुरी. डोके कधीतरी डोक्याने चाला. अहो साहेब, ते पाय असताना मी डोक्याने कशाला चालेल? रे साहेबांचं म्हणणं आहे की डोक्याने चाला, म्हणजे डोकं चालवा. अच्छा 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 अच्छा, हा बरोबर बरोबर. मी इथे ड्युटीवर असताना तो मंड्या कोल्हे पळाला ना, म्हणून असे मला धारेवर धरताय तुम्ही. अरे तुला धारेवर धरायचं कारण म्हणजे बंड्या माझ्या कोठडीतून पळाला. त्यामुळे ना मला किती जणांना तोंड द्यावं लागतं याची कल्पना नाही तुला. तुला माहित आहे साहेबांना तोंड दाखवायला जागा नाही. माहित काय? त्यांचं तोंड काळ झालं, काळ. जाधव, साहेब तोंडावर पडले. जाधव, तोंडात येईल ते काय बडबडताय तुम्ही? हा, आणि तेही साहेबांच्या तोंडावर. एक मिनिट, म्हणजे तुम्ही दोघं माझ्या मागून हे सगळं बोलता तर? हा? अहो असं काय नाही, आपल्याला बोलायचं झालं ना आपण तोंडावर बोलतो डायरेक्ट. अरे गप्पा बसा. आणि खाली खालीची वेळ आली तरी तोंडवर कोण बोलताय तुम्ही? अहो साहेब, चूक झाली ना आता. अरे चूक घडली कशी? अहो हे बघा सांगतो. आता आता हा बघा, हा मी होतो आणि इथे हा बंड्या कोल्हे होता. ओके, एक मिनिट. हा हा चहाचा क्लास आहे. साहेब, त्या दिवशी काय घडलं ते समजावण्यासाठी मी हे घेतोय ना. ओके ओके, हा पुढे. तर हा बंड्या कोल्हे होता आणि हा मी होतो. आणि 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 हा, हे तुम्ही होतात. हा मी? हा. पेपर वेट का? अहो साहेब, तुमचं वेटेज आमच्यापेक्षा जास्त आहे ना, म्हणून. हो, आय सी. गुड गुड. ठीक आहे, पुढे. हा, तर तो असा बसला होता आणि मी त्याची उलट तपासणी घेत होतो. बरं. हे डोक्या, काय? तू त्याची उलट तपासणी का घेत होतास? तर तुम्ही उलट विचारू नका, मी सरळ सांगतोय ना. जाधव, तुम्ही ना मध्ये मध्ये तोंड खुपसू नका. हा, तुम्ही खुपसा. काय? म्हणजे सांगा पुढे. हा हा, सांगतो सांगतो. तर मी त्याची अशी उलट तपासणी घेत होतो आणि तितक्यात हे जाधव आले. मी? हा, रिफिल नसलेला पेन. मग तुमची अवस्था तर अशीच आहे ना.
सर हे जाधव आले असे आणि मला म्हणाले, हे बघा अहो डोके, मी पेट्रोलिंगला जाऊन येतो. बरं. आणि असे निघून गेले. मग काय, मग या पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये मी एकटाच उरलो. नाही 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 डोके, हा काय नीती आहे ना. हा, मग? साहेब पण त्या दिवशी पण तुम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे असं काहीतरी काम सांगून निघून गेला. ओ ऐसी नाही नाही, ते काय झालं ऍक्च्युली महत्वाचं काम निघालं ना मला, त्यामुळे मला जावं लागलं. ओके पुढे. हा सांगतो. साहेब पण पुढे कसं जाऊ आता? पुढे म्हणजे पुढे सांग. हा सांगतो. हा तर हे बघा साहेब, तो असा बंड्या कोल्हे होता आणि इथे असा हा मी होतो. एक मिनिट डोके. काय? हा बंड्या कोल्हे आणि हा तू. येस बरोबर. कोण? हा ते काय लक्ष आहे हो तुमचं. मस्त. तर असा बंड्या कोल्हे होता. मी त्याची उलट तपासणी घेत असताना असं अचानक मला अशी जोराची लागली. पण तू उलट तपासणी घेत होतास म्हणजे त्याला मारत होतास, मग तुला कशी लागली? हो अशी नाही हो, अशी लागली. हो मग तुला जावं लागलं. अहो जावंच लागतं ना साहेब. आणि मग मी गेलो आणि ह्या सगळ्या गडबडीत तो बंड्या कोल्हे पळाला. साहेब तुम्हाला सांगतो, एकदा भेटला ना असा बदला घेईन ना त्याचा. बदल्यानंतर घ्या. हा. तू जर नाही सापडला ना तर आपली बदली निश्चित समजा. एक मिनिट साहेब, मी काय म्हणतो, हा बंड्या कोल्हे आपल्याला कुठे भेटेल? तुम्हाला माहित नाही? नाही हो, काय म्हणताय? खरंच माहित नाही. अरे जाधव, मला जर माहित असतं तर मी असा हातावर हात ठेवून बसलो असतो का? मूर्ख लेकाचे. पण साहेब एक निश्चित आहे, काय? हा बंड्या कोल्हे ना त्या सीतारामच्या मागावर असणार. कारण सीतारामने बंड्या कोल्हेला पकडलं ना. जाधव बरोबर. आता सीतारामचं काही खरं नाही. काय हो, किती वाजले? चला उठा. आहेत कुठे नक्की? काय हो? अरे देवा. अहो कुठे आहात? उठा ना, किती वाजले? अगं जरा कणकणतंय मला. का कणकणतंय? काय हो, ताप आहे तुम्हाला? कसली काळजी करताय का? अगं तो पोलीस स्टेशन मधून बंड्या कोल्हे पळाला ना, तेव्हापासून डोक्याला ताप झालाय. आहेच का अजून तुमचा तो बंड्या कोल्हे? तो तुम्हाला काही करणार नाही. तू आहेस ना माझ्या पाठीशी. हो, मी आहेच तुमच्या पाठीशी. आता लग्नात 7 जन्म साथ देईन असं म्हटलंय ना, मग काय आहे पाठीशी. मग तुझी जर अशी साथ असेल ना तर मी कोणालाच घाबरणार नाही, कारण मी सिंह आहे. पुरे कळलं, सिंह कळलंय मला. आता 2 गोळ्या देते. त्याबरोबर पिस्तूल पण द्या. नुसत्या गोळ्या कसे मारणार बंड्या कोल्हेला? हो, ह्या गोळ्या नाही तो औषधाच्या गोळ्या. ताप आलाय बंड्या कोल्हेमुळे. करेक्ट गोळी लागली. तोपर्यंत 5 मिनिटं झोपूया. ऐक गोळ्या आहेत की नाही? आहेत ना, सगळ्या गोळ्या आहेत. सगळ्या कशाला? एक पुरे. अरे तुला तर एकच गोळी पुरी आहे काम तमाम करायला. तुझा आवाज स्पीकर फाटल्यासारखा काय येतोय? राक्षसारखा असतोयस तू. हा बंड्या कोल्हे ना स्वप्नात पण सारखा दिसतो. खरंच आला की काय? तुला काय वाटला? तुला मी झोपेतून उठवायला आलोय? अरे मी तुला आयुष्यातून उठवायला आलोय. हे बघ बंड्या कोल्हे, मी आता ड्युटीवर नाहीये आणि मी ड्युटीवर असताना तुला पकडलं होतं आणि मी आता ड्युटीवर नसेल तू मला मारतोयस. हे कायद्याने बरोबर नाहीये.
तू मला कायद्याचा सांगतोस? अरे बंड्या कोल्हेच्या जो रस्त्यात येतो ना त्याला बंड्या कोल्हे साफ करून टाकतो. चल मरायला तयार हो. गोळी गोळी मेलो, सायली वाचव, मेलो, गोळी गोळी. काय झालं? गोळी आत गेली. आत कशी जाईल? आतनं आत्ता मी बाहेर आणलीये. ही घ्या गोळी. अगं एक गोळी गेले आर पार, आणखी कशाला गोळ्या घालतेस? कोणी घातली गोळी? त्या बंड्या कोल्हेने. कुठे? अगं इकडे छातीत गोळी घातली, माझ्या छातीत. आता घातली होती इकडे. कुठे गेली गोळी? इकडेच घातली होती त्याने. अहो तुम्ही स्वप्न पाहिलं, ताप असा डोक्यात गेला ना की होतं कधी. घ्या गोळी घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि आज मी ऑफिसला जात नाहीये. नको नको, तू ऑफिसला जा, मी घाबरलेलो नाहीये. हो का? हो मी सिंह आहे मी. हो का? आमच्या सिंहाला ना आज बरं वाटत नाही, प्रकृती जरा ठीक नाहीये ना. तुम्ही आराम करा, मी पण नाही जात ऑफिसला. अहो लक्ष नाही लागणार माझं. आई बाबा पण घरात नाहीयेत, नाही तर गेले असते मी ऑफिसला. अगं रश्मी आहे ना. रश्मी नाहीये, ती गेलीये मैत्रिणीकडे काहीतरी नोट्स आणायला. सिंह आराम करा, आज शिकार नको. चला. हो 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 हो. गोळी. बंड्या कोल्हे, आज माझ्याकडे पिस्तूल नहीं है पर मेरे पास गोली है. बंड्या डोके काही डोक्यात शिरतंय का? हो ना सर, म्हणजे जी केस बंद झाली आहे तिची फाईल उघडायची, आणि जी केस उघडायची आहे तिची फाईल बंद करायची. तुम्ही ना माझ्या डोक्यावरचे ना केस काढणार आहात. सॉरी जाधव, अरे ती फाईल शोधा. शोधतो. भजी का भजी? अरे भजी काय खाताय? इथे माझ्या डोक्याची भजी झाली आहे. मी जरा राऊंडला जाऊन येतो. आणि हो, तोपर्यंत नीट लक्ष ठेवा, आणि जर लागली ना तर आपली लागलीच समजा. वाट. जर लागली तर दोघांनी एकदम जाऊ नका, आळीपाळीने जा. कळलं ना? आता तो बंड्या कोल्हेसारखी ना पुन्हा नामुष्कीची वेळ येईल. कळलं का? यस सर. काय यस सर? नो सर. अरे काय नो सर? म्हणजे डोळ्यात तेल घालून ड्युटी करायची यासाठी नो यस सर. आणि पुन्हा नामुष्कीची गोष्ट घडणार नाही यासाठी नो सर. बरोबर ना? ठीक आहे, बाजूला वा. भजी खाल्लं असंच होतं माझं. अरे पण ते सर पण उगाच टेन्शन घेतात ना. टेन्शन घेऊ नको. भजी का ये. चांगली बनवले. थँक्स हा वृषाली, तुझ्या नोट्समुळे ना मला स्टडी करता आलं. अदरवाईज ना सगळे लेक्चर्स ना माझ्या डोक्यावरूनच जातात. लेक्चर समजायला लक्ष असावं लागतं. तुझ्या डोक्यात नेहमी भलतेच विचार असतात. देवाने मेंदू कशाला दिलाय? विचार करायलाच ना. अगं पण कसला एवढा विचार करतेस? मीही तोच विचार करते. मी कसला विचार करते ते. बाप रे, भरपूर विचारशक्ती आहे तुझ्याकडे. आमच्या घरात पण तेच म्हणतात की मला विचारायलाच नको. रश्मी, तुझ्या दादाने त्या बंड्या कोल्हेला पकडल्यापासून तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे ना. तुझ्या दादाला आणि तुला घरचं वातावरण अगदी आनंदी असेल. कसलं काय? तुला माहितीये तो बंड्या कोल्हे ना पळाला. काय सांगतेस? हो, आणि तेव्हापासून दादा ना थोडासा टेन्शन मध्ये असतो. जास्त नाही, फक्त थोडासा. पण वृषाली, मला कळत नाही की एखादी चांगली गोष्ट घडली ना की लगेच विपरीत कसं काय घडतं. हे घे, तुझ्या ना घरी काहीतरी दोष असावा. दोष नाही ग, आमच्या घरी काहीच दोष नाहीये. हे घे, फेंगशुई. कसली सुई? अगं फेंगशुई म्हणजे चीनी वास्तुशास्त्र. याप्रमाणे घराचा बदल केला ना तर भविष्य बदलतं. खरंच? हो, असे बाबा सांगतात. मला पण ना आमच्या घरात थोडा बदल घडवायलाच हवा. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही
नाही कोणाचीही मक्तेदारी. चल हट.